आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी एकत्र घेतल्यावर त्यावर वेगळा टॅक्स का लागतो असा प्रश्न कधी पडलाय का? आज आपण जीएसटी मधलं हेच एक कोडं सोडवणार आहोत जे आपल्या रोजच्या अनेक खरेदीवर परिणाम करतं. विचार करा, एकीकडे आहे हॉटेलमध्ये राहण्यासोबत मिळणारा नाश्ता आणि दुसरीकडे आहे सणासुदीला मिळणारं गिफ्ट हॅम्पर. दोन्ही तसं बघायला गेलं तर कॉम्बो डील्स आहेत, पण मग यांच्यावरचा जीएसटी वेगवेगळा का असतो? चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या कोड्याचं उत्तर हे जीएसटीच्या दोन महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये लपलेलं आहे, कंपोजिट सप्लाय आणि मिक्स सप्लाय. चला त्या एक एक करून समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या नियमापासून, ज्याला म्हणतात कंपोजिट सप्लाय. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे एक नैसर्गिक बंडल आहे जिथे काही गोष्टी साहजिकपणे एकत्रच विकल्या जातात. ही झाली जीएसटी कायद्यातली अधिकृत व्याख्या. पण याचा सोपा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की काही वस्तू किंवा सेवा इतक्या नैसर्गिकरित्या जोडलेल्या असतात की त्या सहसा एकत्रच विकल्या जातात, कारण त्यांचा वापरच तसा होतो. बरं, कंपोजिट सप्लाय ओळखायचा कसा? तर त्याची एक सोपी खूण आहे. यात एक मुख्य किंवा प्रिन्सिपल पुरवठा असतो आणि बाकीच्या गोष्टी त्याला पूरक किंवा सहाय्यक असतात. अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपण नवीन मोबाईल विकत घेतो तेव्हा चार्जर सोबतच येतो. का? कारण त्याशिवाय फोन वापरताच येणार नाही. इथे फोन ही मुख्य वस्तू आहे आणि चार्जर पूरक. आता आपल्या उदाहरणाकडे परत येऊया. हॉटेलमध्ये राहताना मिळणारा नाश्ता हे कंपोजिट सप्लायचे एक उत्तम उदाहरण आहे. इथे मुख्य सेवा ही राहण्याची सोय आहे आणि नाश्ता ही त्याला जोडलेली एक पूरक सेवा आहे. म्हणूनच हे एक नैसर्गिक बंडल आहे. आता पाहूया नाण्याची दुसरी बाजू. काही बंडल्स ही नैसर्गिक नसतात, तर ती खास तयार केलेली असतात, म्हणजे कृत्रिम बंडल. याला जीएसटीच्या भाषेत मिक्स सप्लाय म्हणतात. इथे काय होतं की वस्तू किंवा सेवांचा एकमेकांशी तसा काही नैसर्गिक संबंध नसतो. त्या स्वतंत्रपणे विकल्या जाऊ शकतात, पण त्यांना एकत्र पॅक करून एकाच किमतीत विकलं जातं. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. जर बंडलमधली प्रत्येक वस्तू वेगळी खरेदी करता येत असेल आणि ती एकत्र देण्यामागे काही नैसर्गिक कारण नसेल, तर ते बहुतेक करून मिक्स सप्लाय आहे. ही सहसा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. दिवाळी गिफ्ट हॅम्पर हे याचं अगदी परफेक्ट उदाहरण आहे. विचार करा, हॅम्परमधलं चॉकलेट, सुकामेवा किंवा ज्यूस या प्रत्येक वस्तू आपण वेगळ्या विकत घेऊ शकतो, नाही का? त्यांना फक्त सणासुदीच्या निमित्ताने एकत्र पॅक केलेलं असतं. ठीक आहे, चला तर मग एका नजरेत बघूया की कंपोजिट आणि मिक्स सप्लायमध्ये नेमका फरक तरी काय आहे. ही तुलना बघितली की आपल्याला या दोन प्रकारांमागचा मूळ हेतू लगेच कळतो. कंपोजिट सप्लाय जो नैसर्गिकरित्या एकत्र असतो त्याचा उद्देश ग्राहकांना सोय देणं हा असतो. तर दुसरीकडे मिक्स्ड सप्लाय, जिथे कोणतीही एक वस्तू मुख्य नसते, तो पूर्णपणे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा विक्री वाढवण्याचा प्रयत्न असतो. पण या सगळ्या वर्गीकरणाचा आपल्यासाठी म्हणजे ग्राहकांसाठी खरा अर्थ काय? तर तो थेट आपल्या खिशावर परिणाम करतो, म्हणजे कराच्या रकमेवर. चला पाहूया हे वर्गीकरण नक्की कसं काम करतं. आणि इथेच आपल्या त्या कोडाचं उत्तर मिळतं. नैसर्गिक बंडलसाठी म्हणजे कंपोजिट सप्लायसाठी फक्त मुख्य वस्तूचा कर दर संपूर्ण बंडलला लागू होतो. तर कृत्रिम बंडलसाठी म्हणजे मिक्स सप्लायसाठी ज्या वस्तूवर सर्वात जास्त कर आहे तो दर सगळ्यांना लागू होतो. म्हणजेच आपल्या पहिल्या उदाहरणात हॉटेल स्टे हे कंपोजिट सप्लाय असल्यामुळे नाश्त्यावर वेगळा कर न लागता संपूर्ण पॅकेजवर फक्त हॉटेलच्या रूमसाठी जो जीएसटी दर आहे तोच लागू होतो. आणि आता बघा गंमत. दुसऱ्या उदाहरणात गिफ्ट हॅम्परमध्ये भलेही 12% आणि 18% दराच्या वस्तू असतील, पण त्यातल्या फक्त एका जरी वस्तूवर 28% कर असेल, तर संपूर्ण हॅम्परवर सर्वोच्च दराने म्हणजेच 28%नीच कर लागेल. हो, हे अगदी खरं आहे. संपूर्ण गिफ्ट हॅम्परवर 28% कर लागतो, जरी त्यातील फक्त एका छोट्या वस्तूवर तो दर असला तरीही. तर सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? फक्त 2 सोपे नियम. कंपोजिट सप्लाय म्हणजेच नैसर्गिक बंडल असेल तर कर मुख्य वस्तूच्या दराने लागतो, आणि जर मिक्स सप्लाय म्हणजेच कृत्रिम बंडल असेल तर कर बंडलमधल्या सर्वाधिक दर असलेल्या वस्तूच्या दराने लागतो. आता हे नियम कळल्यावर पुढच्या वेळी कुठलीही कॉम्बो डील बघताना जरा थांबा आणि विचार करा की हे नैसर्गिक बंडल आहे की कृत्रिम, आणि कंपनीने वस्तू एकत्र पॅक करून करावर नेमका कसा परिणाम साधला असेल.